नाही, अजून राज्य सरकारची याचिका तिथे आहे. ही याचिका फक्त 102 पुरतची होती. अजून याचिका त्या ठिकाणी आहे आणि 102च्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात जो काही कोर्टाने निर्णय दिला होता त्यानुसार आता ही याचिका फेटाळल्यानंतरची परिस्थिती अशी आहे की आता राज्य सरकारच्या मागासवर्ग आयोगाला मराठा समाज मागास आहे हे पुराव्यासहित सांगावं लागेल आणि तो रिपोर्ट केंद्राकडे पाठवावा लागेल. आधी केंद्राकडे पाठवण्याची आवश्यकता नव्हती, पण आता तो केंद्राकडे पाठवावा लागेल. एवढाच याच्यामध्ये फरक आलेला आहे. आणि न्यायमूर्ती भोसले यांची जी कमिटी केली होती त्या कमिटीने हेच सांगितलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने विनाविलंब मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा आणि ज्या प्रकारे त्या ठिकाणी मागणी झालेली आहे की त्याच्यामध्ये 4 सदस्य मराठा आरक्षण समजणारे घेण्यात यावे आणि त्यांच्या माध्यमातून रिपोर्ट तयार करावा. मला असं वाटतं की हे जर केलं तरच आरक्षण मिळू शकते, अन्यथा आत्तापर्यंत चालढकल चालली आहे, याशिवाय काहीच नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ओबीसी इम्पेरिकल डेटाचं काम हे आयोगालाच दिलं पाहिजे, कारण सर्वोच्च न्यायालयाने के कृष्णमूर्तीमध्ये जे सांगितलेलं आहे ते आयोगालाच ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आम्ही केंद्राला डेटा मागू, इकडे डेटा मागू, तिकडे डेटा मागू, याला काही अर्थ नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन त्यांनीच होईल. त्यामुळे हे उशिरा केलं असलं तरी हे योग्य आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. शेवटी एजन्सीज पुराव्याच्या आधारावर काम करतात आणि आपल्याला हेही माहिती आहे की ही जी काही सगळी चौकशी झाली आहे ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली आहे. ही कुठल्या सरकारने केलेली इन्क्वायरी नाही आहे आणि त्याच्या अंतर्गत ही सगळी कारवाई चाललेली आहे. मला वाटत नाही की याला काही राजकीय स्वरूप आहे.